आपल्याबरोबर आपले एक शेतकरी आहेत. तर आपलं नाव सांगा. माणिक मध्ये गाव कुठलं? पळशी पळशीवरून आलेत. किती आज मेथी आणली तुम्ही? हां की 2-2.5 हजार आणली. माझा बाजारभाव काय झाला आहे? 20 रुपये जुडा, म्हणजे 100 जुड्यांना 2,000 11 रुपये, 2,011 रुपये असा बाजारभाव झालेला आहे. तर मला सांगा, तुम्ही आज जे मेथी आणली ती किती किलो टाकली होती? सांगा सांगा, अंदाजे सांगा. थोडंफार कमी असतं चालून, काय तसं काय नाही. हां 40 किलो टाकली होती. किती एकरा टाकली होती? हां 15 गुंठ्यात 40 किलो टाकली होती. म्हणजे थोडी मर झाली का? मर झाली. तर आता मला सांगा, तुम्ही सुरुवातीपासून पाणी वगैरे कसं भरलं? म्हणजे पाटपाणी का रेन पाईप? रेन पाईप सोडलं. दिवसा का रात्री भरायचे? संध्याकाळी भरायचे. हां हां. आणि आता अजून शिल्लक आहे का वावरात काही? नाही का? मग तुम्हाला किती खर्च आला तो आत्तापर्यंत इथपर्यंत आणि सवर? म्हणजे तुमचा बियाला किती खर्च आला, त्यानंतर फवारणी किती झाल्या, खतं औषधाला किती खर्च झाला, एक अंदाजे सांगा. तरी किती? 20,000. आणि आता आज किती होईल पट्टी? तरी आता काही वावरा शिल्लक नाही का? म्हणजे जेवढं खर्च झाला तेवढं उत्पन्न झालं म्हणायचं, म्हणजे काही जास्त प्रॉफिट नाही झाला म्हणायचं. तर मला सांगा, तुम्ही जी आता पिकवली त्यात खतं वगैरे कुठे टाकली होती? हां 15 थोडं मोठे बोला ना. 15 किती दिवसांनी टाकली? सुरुवातीला टाकले होते. सुरुवातीला टाकली होती. आणि फवारणी वगैरे काय केले का? कुठल्या फवारण्या केल्या? फवारणी वाढीसाठी, आळीसाठी कुठली गेली होती काय? हां, त्याच्यामुळे आळी येत नाही. आणि याच्यासाठी वाढीसाठी उलीचा मारला होता. म्हणजे दुकानदाराच्या सल्ल्यानुसार टाकलं, त्याच्यानुसार फवारणी केली. बरं, चांगलं. तर मी थोडीशी मर झाल्यामुळं कमी गळीत निघलं. तर तुमची किती अपेक्षा होती निघायची? 4-5 हजार. 5-1 हजार निघायला पाहिजे होती, पण नाही निघली एवढी. 4 हजार निघायला पाहिजे होती, मग 2.5 हजारच निघली. बरं. आणि तिकडे उष्णता जास्त असल्यामुळे थोडीशी क्वालिटी पण डाऊन झाली, बरोबर ना? पाणी झालं, पाणी हां हां, त्याच्यामुळे झालं. परत आता काय विचार करताय? आता काहीच नाही का? मग आता काय करणार शेतामध्ये? हां, दुसरं काय करणार? पाणी प्रॉब्लेम आहे तुमच्याकडं? पाणी आहे ना बरोबर. बरं. तर हे शेतकरी होते पळशीचे, त्यांनी आपल्याला मेथी कशी पिकवली त्याच्यावर सर्व माहिती दिली. तर आपलं धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आसिफ चौधरी म्हणून एक शेतकरी आहे, त्यांनी शेपू आणली होती. त्यांचा शेपूचा बाजारभाव 2501 आणि 25-25 असा झालेला आहे. आणि त्यांनी एकदम बरं 2-3 वेळा मागच्या लिलावात पण ते आले होते आणि ह्यावेळेस पण आले होते. यावेळेस पण चांगला त्यांना बाजारभाव मिळाला आणि मागच्या वेळी पण बाजारभाव मिळाला होता. ते बघा, तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे. तर त्यांना जास्त पिंपळगाव तर्फे, आपल्या पिंपळगाव जोगा धरणाकडचे ते कस्टमर आहे, शेतकरी आहेत. तर त्यांची अशा पद्धतीने लिलाव झालेला आहे. तर हे असेच क्वालिटी जर शेपू आणली तर बाजारभाव पण चांगला मिळतो.